नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक येथील महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ संचलित गौण वन उपज आधारित आदिवासी महिला उद्योजकता विकास प्रकल्प सुरगाणा अंतर्गत वेगवेगळे प्रकल्प राबविले जातात. यात प्रामुख्याने वनीकरण व फळबाग लागवड, परसबाग लागवडीसह वेगवेगळे उद्योजकता विकास प्रशिक्षण, जनजागृती कार्यक्रम, शासकीय योजना कॅम्प राबविले जातात. राशा येथील देव मोगरा ग्राम उद्योजकता समिती प्रकल्पांतर्गत आवळा या वन उपजवर आधारित प्रशिक्षण दिले गेले होते. या समितीमार्फत महिलांनी आवळ्यापासून आवळा लोणचे, आवळा कॅन्डी, मोरावळा हे पदार्थ तयार केले. जर्मनीतील किमॉन या विद्यार्थ्यांची राशा या गावाला प्रत्यक्ष भेट देत गावातील प्रकल्पाविषयी माहिती समजून घेतली आहे. आवळ्यापासून केलेल्या विविध पदार्थांची चव घेतली आहे. ते खूप आवडली म्हणून आवळा लोणचे समितीकडून विकत घेऊन परदेशात नेले. त्यांच्या मते बाहेरगावी कामाला जाण्यापेक्षा गावात राहून अनेक लघु उद्योग करू शकतो, आपली आर्थिक प्रगती करू शकतो. गावातील लोकांकडे काम करण्याची क्षमता जास्त आहे. आज आवळ्यासारखे वन उपज व्यवसाय चालू झालाय. मला वाटते भविष्यात तुम्ही अशा वेगवेगळे वन उपजवर खूप प्रगती कराल आणि असेच प्रयत्न करत राहा असं सांगितले. महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळाचे कर्मचारी पांडुरंग पाटील, यशवंत चौधरी, मनोहर गावित आणि राशा गावचे समुदाय समन्वयक गुणवंती गावित, सरपंच सीताराम भोये आणि ग्रामस्थांनी पाहुण्यांचे स्वागत केले. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.